सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं बहुजन संकटाच्या प्राईम टाइम प्रबोधन सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आनंद क्षीरसागर। आम्ही पुणे येथे ओबीसी जनजागृती अभियान या संस्थेच्या मार्फत ओबीसींची जातीय जनगणना, त्याचबरोबर ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि ओबीसींचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जे प्रश्न आहेत त्याबद्दल लोकांशी संवाद साधत असतो, त्यांच्याशी बोलत असतो आणि या विषयाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करत असतो। बंधू भगिनींनो, आजचा जो माझा विषय आहे, ज्या विषयासाठी मी आज आपल्याला भेटायला आलेलो आहे, तो विषय आहे की ओबीसी आरक्षण बहाल, पण पुढे काय। आपल्या सगळ्यांना कदाचित ह्याची माहिती असेल की ओबीसी आरक्षण काही कारणामुळे ओबीसींचं 27% जे आरक्षण होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं, मग ते ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरसेवक पदाचं असेल, हे जे आरक्षण होतं ते काढून घेण्यामध्ये आलं होतं, ते काढून घेण्यात आलं होतं। आणि त्यानंतर मग अख्ख्या महाराष्ट्र सहित भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ओबीसींच्या संघटनांनी, संस्थांनी, राजकीय पक्षांनी ह्याच्यावर आवाज उठवला, आंदोलनं केली, निदर्शनं केली, निवेदनं दिली। आम्ही देखील पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय लावून धरत होतो, रेटत होतो। सरकार दरबारी असेल किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून असेल किंवा जनतेमध्ये असेल, आम्ही हा विषयावर काम करत होतो। आणि ओबीसींचं 27% राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आम्ही ही जी काही एक मुवमेंट आहे, लोकांमध्ये जाणं असेल, या विषयाबद्दल जनजागृती करणं असेल, ते आम्ही करत होतो। आणि ह्याचा एक एकूण परिणाम असा झाला की त्या काळच्या महाराष्ट्रातल्या सरकारने एक आयोग तयार केला, जयंत बांठिया आयोग। जयंत बांठिया आयोग हा ओबीसींच्यासाठी एक स्वतंत्र आयोग तयार करण्यात आला, जेणेकरून ओबीसींचं महाराष्ट्रामध्ये किती संख्या आहे आणि त्या संख्येनुसार ओबीसींचं जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं, ते ओबीसींना देण्यात येईल, हा विचार ठेवून जयंत बांठिया आयोग तयार करण्यात आला होता। आयोग तयार झाला, त्या आयोगाचं काम सुरू झालं आणि या आयोगामार्फत, जयंत बांठिया आयोगामार्फत पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या आयोगाचे सदस्य हे ओबीसींच्या वेगवेगळ्या पक्षांना, संघटनांना, संस्थांना, कार्यकर्त्यांना, विद्वानांना भेटले आणि त्यांचं जे मत आहे की बाबा तुम्हाला ओबीसीच्या जनगणनेबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे, तुमचे काय सजेशन्स आहेत, फीडबॅक्स आहेत, ते त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतले। जेव्हा या आयोगाचे सदस्य पुण्यात आले होते काउन्सिल हॉलला, तेव्हा आम्ही देखील तिथं गेलो होतो। आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या। आम्ही त्यांना हे म्हणालो की ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे, 27% राजकीय आरक्षण, हे त्यांना मिळालंच पाहिजे। कारण भारत जेव्हा स्वतंत्र झाला आणि भारताचं जेव्हा संविधान तयार करण्यात आलं, तेव्हा भारतामध्ये जे संविधान तयार करण्यात आलं त्या संविधानामध्ये कलम 340 हे कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी टाकण्यात आलं होतं। आणि ह्याच्या मागचा विचार हा होता की ओबीसी समाज जो आहे, जो बॅकवर्ड क्लास मध्ये गणला जातो किंवा बॅकवर्ड कास्ट मध्ये गणला जातो, आणि हा जो ओबीसी महाराष्ट्रामध्ये साधारण 350 वेगवेगळ्या जाती उपजातींमध्ये विभागला गेलाय, तर तो भारतभर तो 4,500 5,000 आहे। आणि ओबीसी म्हणलं तर तो फक्त जो गावखेड्यामध्ये किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये स्थिर झालेला जो ओबीसी आहे तेवढाच तो ओबीसी नाहीये। म्हणजे तेली, माळी किंवा विश्वकर्मा, सुतार, लोहार हा एवढाच ओबीसी नसतो। तो जो भटका विमुक्त आहे, जो एनटीसी आहे, एनटीडी आहे किंवा डिनोटिफाईड ट्राईब्स आहेत, उदाहरणार्थ धनगर असेल, वंजारी असेल, वैदू असेल, शिकलगर असेल, हे जे समाज घटक आहेत एनटीसी, एनटीडी मध्ये येणारे भटके विमुक्त समाजामधले, ते सुद्धा केंद्रामध्ये ओबीसी गणले जातात। आणि हे ओबीसी फक्त हिंदू नाहीये, तर ते मुस्लिम सुद्धा आहेत। म्हणजे मुस्लिम ज्यांना आपण बहुजन समाजातले जे मुस्लिम आहेत, उदाहरणार्थ, किंवा मुसलमानांमधले बहुजन जे आहेत, उदाहरणार्थ तांबोळी आहेत, बागवान आहे किंवा लालबेगी आहेत, कम्मी आहेत, हलालखोर आहेत, ज्यांना मुस्लिम समाजामध्ये पसमांदा किंवा अर्जल, अजलाफ असं म्हणलं जातं, हा सुद्धा ओबीसीच घटक आहे मोठ्या प्रमाणात। तो पण मुस्लिम हा ओबीसी समाज घटकाचाच भाग आहे। हिंदूंमध्ये ओबीसी आहेत, शिखांमध्ये ओबीसी आहेत। ओबीसी शीखमध्ये जो शिकलगर समाज जो आहे, जो आजही पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आपण पाहतो की झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अतिशय गरीब वस्त्यांमध्ये हा शीख समाज राहतोय, पण त्याची कुठलीही आकडेवारी, कुठलंही रेकग्निशन होत नाहीये। या सगळ्या गोष्टींचा आम्ही पुण्यातल्या जेव्हा काउन्सिल हॉलला ओबीसी कमिशनचे जे लोक, म्हणजे जयंत बांठिया आयोगाचे सदस्य आले होते, त्यांना आम्ही ह्याची एक व्यवस्थित मांडणी त्यांना सांगितली। आम्ही त्यांना 2 गोष्टी सांगितल्या। एक की ओबीसींचं राजकीय आरक्षण हे रिस्टोर झालं पाहिजे, 27% आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे। आणि 2, ओबीसींची
हे ओबीसींचं हे राजकीय आरक्षण एन्श्योर करताना ओबीसींची जातीय जनगणना झाली पाहिजे, त्यांचा सर्व्हे नाही झाला पाहिजे. त्यांचं जे सॅम्पल आहे, त्यांचा सर्व्हे सॅम्पल जो आहे तो कुठला तरी छोटा मोठा सर्व्हे करून ती माहिती घेता कामा नये. कारण ओबीसी नेमका किती आहे भारतामध्ये, किती आहे महाराष्ट्रामध्ये, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा पूर्णपणे न्याय दृष्टीने प्रामाणिकपणे सुटणार नाही. या मागण्या आम्ही लावून धरल्या होत्या. आमच्या सगळ्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या मिटिंगा झाल्या, जयंत बांटी आयोगाच्या समोर आमच्या साक्षी झाल्या. परंतु माझ्या मनामध्ये एक भीती होती. ती भीती अशी होती की जरी ओबीसी कमिशन जयंत बांटी आयोगाचे जे मेंबर्स आहेत ते आले, आम्हाला भेटले, तरी जो मूळ प्रश्न आहे ओबीसींचा तो हा आहे की ओबीसींची जातीय जनगणना होत नाहीये. कारण ओबीसींची संख्या माहिती नसल्यामुळेच माननीय सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं 27% राजकीय आरक्षणाचं जे काही आरक्षण होतं ते रद्द केलं होतं. आणि माझ्या मनामध्ये ही भीती होती की जर हे ओबीसींची जातीय जनगणना नाही झाली आणि जनगणनेला फाटा देऊन त्याला बायपास करून काहीतरी चुकीच्या पद्धतीने सॅम्पल जर कलेक्ट करण्यात आले, चुकीच्या पद्धतीने ओबीसींचा सर्व्हे करण्यात आला आणि एक आकडेवारी तयार करण्यात आली आणि त्याच्या आधारे जर ओबीसींचं 27% आरक्षण देण्याचा कुठला प्रयत्न जयंत बांटी आयोगाकडून जर करण्यात आला तर ह्याचे दूरगामी परिणाम, ह्याचे गंभीर परिणाम ओबीसींसाठी भविष्यामध्ये तयार होऊ शकतात. ही मला भीती वाटत होती. हे पर्सनली मला भीती वाटत होती आणि दुर्दैवाने मला असं वाटतं की तेच खरं ठरलं. काही दिवसांपूर्वी जयंत बांटी आयोगाचा अहवाल जो आहे, रिपोर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आला, तो कोर्टामध्ये मांडण्यात आला सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने त्या आयोगाचा निर्वाळा देत त्याला ऍक्सेप्ट करत ओबीसींचं 27% आरक्षण पुन्हा एन्श्योर केलं, ते पुन्हा लागू केलं. त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ज्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये ओबीसींना सुद्धा 27% आरक्षण मिळेल. ठीक आहे, आरक्षण मिळालं, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं. त्याच्यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आनंद झाला. काही लोकांनी फटाके वाजवले, काहींनी पेढे वाटले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली की हे आमच्यामुळेच झालं, आम्हीच ओबीसींचे तारणकर्ते आहोत, तारणहार आहोत, आम्हीच ओबीसींना आरक्षण दिलं. त्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं. सो आता जे त्या काळातले महाविकास आघाडीचे जे पक्ष होते, म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, ठाकरे गट असेल, त्यांनी ह्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला हे दिलं, ओबीसींसाठी आम्ही हे केलं. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट जो आहे तो ह्याचं क्रेडिट घेतोय की आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही आले हा निर्णय घेतला आणि हे आमचं यश आहे. राजकीय जरी ह्याबद्दल कलगीतुरा सुरू झालेला असला आणि काही प्रत्येक पक्षातले काही ठराविक प्रस्थापित ओबीसींचे कार्यकर्ते, नेते, पुढारी या 27% आरक्षण ओबीसींना जे मिळालेलं आहे बांटी आयोगाच्या माध्यमातून आणि सुप्रीम कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, याचा खूप आनंद उत्सव साजरा करतायत. परंतु त्यांना हे कळत नाही आहे की ह्या बांटी आयोगाच्या या रिपोर्टमुळे ओबीसींचं दूरगामी लेवलवर, लॉंग रनवर कशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे, कशा पद्धतीने ओबीसींना फसवण्यात आलेलं आहे आणि ते सर्वसामान्य बहुजनांच्या समोर, सर्वसामान्य ओबीसीच्या समोर मांडण्यासाठी मी आज आपल्या समोर फेसबुक लाईव्ह करायला आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जयंत बांटी आयोगाची पार्श्वभूमी सांगितली की ओबीसीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने काढून घेतलं होतं आणि म्हणून जयंत बांटी आयोगाची निर्मिती झाली की जेणेकरून त्यांनी महाराष्ट्रात तरी कमीत कमी ओबीसींची संख्या किती आहे याचा सर्व्हे करावा, ती आकडेवारी ट्रिपल टेस्टच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला सादर करावी आणि मग ओबीसींचं आरक्षण हे पुन्हा रिझ्यूम होईल, पुन्हा त्याची अंमलबजावणी होईल, यासाठी ते करण्यात आलं. परंतु या जयंत बांटी आयोगाचे जे काही मुद्दे आहेत ते समजून घेण्याची गरज आहे. जयंत बांटी आयोग आपल्या अहवालामध्ये हे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संख्या ही 37% आहे, 37%. त्याचबरोबर जयंत बांटी आयोगाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातले जे काही आदिवासी काही जिल्हे आहेत, नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, असे जे काही जिल्हे आहेत तिथे ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, कारण हे सगळे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. ठीक आहे. आणि हे जे रेकमेंडेशन्स आहेत हे रेकमेंडेशन ऍक्सेप्ट करतच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27% राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. आता तुम्ही मला म्हणताल की ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं, 27% आरक्षण मिळालं, तुमची जी राजकीय आरक्षणाची मागणी होती ती तर पूर्ण झाली, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन वाटतंय? तुमच्या मनाप्रमाणे सगळं झालं की? पण ते तसं नाहीये. जयंत बांटी आयोगाची जी कार्यपद्धती आहे तिच्यामध्ये गंभीर चुका आहेत, गंभीर त्रुटी आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा, जयंत बांटी आयोगानं ओबीसींची महाराष्ट्रात संख्या किती आहे किंवा राजकीय इलेक्टोरेट किती आहे हे समजून घेण्यासाठी, म्हणजे मतदार संख्या किती आहे आणि त्या दृष्टीने ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी ओबीसींची
मतदारांची किंवा एक संख्या किती आहे हे समजून घेण्यासाठी जे डॉक्युमेंट वापरलं, जो आधार वापरला, तो लोकल लेवलच्या वोटिंग लिस्ट, मतदार याद्यांचा आधार वापरला. म्हणजे मतदार याद्यांचा वापर करून, वोटिंग लिस्टचा वापर करून जयंत बांठे यांनी ओबीसीची संख्या किती असावी ह्याचा एक अंदाज बांधायचा प्रयत्न केला. परंतु ह्याच्यामध्ये गंभीर प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यामध्ये अतिशय गंभीर चुका आहेत. पहिला मुद्दा असा आहे की जयंत बांठे आयोगानं वोटिंग लिस्टच्या माध्यमातून जेव्हा ओबीसीची संख्या किती आहे एखाद्या लोकल एरियामध्ये हे शोधायचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी जी मेथोडॉलॉजी वापरली, जी पद्धत वापरली ती अशी होती की बाबा वोटिंग लिस्टमध्ये समजा आता माझं नाव आनंद क्षीरसागर आहे, आनंद क्षीरसागर या नावाचा इसम वोटिंग लिस्टमध्ये आहे. मग तो क्षीरसागर आहे का, चला मग तो ओबीसी आहे, असं एक गृहीतच धरलं आणि त्यानुसार त्यांनी प्रत्येक ओबीसीची संख्या किती असावी साधारण अशी त्यांनी आकडेवारी काढली. आता वरून बघताना, एक वरवर बघताना हे असं आपल्याला वाटत असेल की अरे हा हे बरोबर आहे, चांगली पद्धत आहे, पण हे तसं नाहीये. उदाहरणार्थ क्षीरसागर हे आडनाव, जे माझं स्वतःचं आडनाव आहे, हे आडनाव ब्राह्मण समाजामध्ये आहे, ब्राह्मणांमध्ये सुद्धा क्षीरसागर हे आडनाव येतं. मराठा समाजामध्ये 96 कोळी मराठ्यांमध्ये पण क्षीरसागर हे आडनाव आहे. तेली समाजामध्ये क्षीरसागर हे आडनाव आहे. माळी समाजामध्ये क्षीरसागर हे आडनाव आहे. नाभिक समाजामध्ये क्षीरसागर हे आडनाव आहे. शेड्यूल कास्ट समाजामध्ये, नवबौद्ध समाजामध्ये सुद्धा क्षीरसागर हे आडनाव आहे. ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा, मराठी ख्रिश्चन जो आहे त्यांच्यात सुद्धा क्षीरसागर हे आडनाव आहे. आणि मराठी ज्यू धर्मीय लोकांमध्ये सुद्धा क्षीरसागर हे आडनाव आहे. मग मतदार याद्यांचा रेफरन्स ठेवून, संदर्भ ठेवून तुम्हाला कसं कळेल की बाबा या यादीमध्ये जो क्षीरसागर आहे तो मराठा आहे का ब्राह्मण आहे का तो ओबीसी आहे का तो एससी आहे का तो एसटी आहे का तो कोण आहे. त्यामुळे मतदार याद्यांच्या आडनावावरून जाती शोधण्याचा जो काही एक भलताच प्रकार जयंत बांठे आयोगाने केला, हा मुळातच अतिशय चुकीचं रिसर्च मेथड्स, अतिशय चुकीच्या पद्धतीने रिसर्च करण्याचा प्रकार आहे. त्याचं हे सगळ्यात स्पष्ट असं उदाहरण आहे. कारण तुम्ही जर मतदार याद्या बघितल्या, आपण जेव्हा वोटिंगला जातो, बूथ लेवलवर जेव्हा आपण आपली मतदार यादी शोधत असतो वोटिंग बूथवर, तिथं आपलं नाव, आपला पत्ता, आपलं वय आणि आपला फोटो याच गोष्टी दिसून येतात. आपली जात लक्षात येत नाही. मग कोणत्या निकषाने जयंत बांठे आयोगाने वोटिंग लिस्टमधून ओबीसीच्या जाती शोधल्या, हा खूप मोठा क्वेश्चन मार्क जयंत बांठे आयोगाच्या या रिसर्च मेथडवर तयार होतो. दुसरा मुद्दा असा आहे की या ओबीसीच्या या वोटिंग लिस्टच्या माध्यमातून, किंवा वोटिंग लिस्ट ही कुठल्या ओबीसी समाजाची किंवा एससी किंवा एसटी समाजाची नसते. वोटिंग लिस्ट ही एक जनरल लिस्ट असते. ओके, त्यामध्ये सगळेच मतदारांची नावं, त्या भागाच्या मतदारांची नावं असतात. या वोटिंग लिस्टमध्ये सुद्धा जेव्हा जयंत बांठे आयोग आडनावावरून लोकांचे जात कोण आहे, ओबीसी आहे का नाही हे ओळखत होतं. जसं मी सांगितलं की क्षीरसागर हे आडनाव सगळ्यांमध्ये आहे. जाधव हे आडनाव किंवा शिंदे हे आडनाव मराठ्यांमध्ये सुद्धा आहे, ओबीसीमध्ये सुद्धा आहे, अपर कास्टमध्ये सुद्धा आहे, एससी मध्ये सुद्धा आहे. यादव हे आडनाव मराठा समाजात पण आहे, ओबीसीमध्ये पण आहे, एससी मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. मग त्यांनी कसं ते ठरवलं, हा एक खूप मोठा प्रश्नचिन्हच आहे. जयंत बांठे आयोगाच्या या कार्यपद्धतीवर हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. दुसरा मुद्दा असा की आपल्या भारतामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भटका विमुक्त जो समाज आहे, जो भटका विमुक्त असं आयुष्य जगतो, किंवा जो एनटी डीएनटी समाजातून येतो, मग तो धनगर असेल, तो फासेपारधी असेल, तो बेरड असेल, कुडमोडे जोशी असेल, नंदी बैलवाला असेल, हे जे समाज घटक आहेत, दरवेशी असेल, डोंबारी नसेल, कोलाटी नसेल, किंवा ऊसतोड कामगार आहेत, त्यात मोठ्या प्रमाणात वंजारी समाजातले लोक आहेत. हा जो समाज घटक आहे महाराष्ट्रामध्ये, तो अजूनही पूर्णपणे एकतर भटक्या विमुक्तांचं आयुष्य जगतो किंवा अर्ध भटक्या विमुक्तांचं आयुष्य जगतो. बरीचशी लोक एकाच गावामध्ये, हा जो भटका विमुक्त समाज असतो तो एकाच गावामध्ये वास्तवाला नसतो. आपल्या कामाच्या निमित्तानं तो दुसरीकडे प्रवास करत असतो, ट्रॅव्हल करत असतो, कधी या गावात, कधी त्या गावात, कधी या राज्यात, कधी त्या राज्यात, असं तो फिरत असतो. त्यामुळे त्याचं कुठलं घर नसतं, त्याचं कुठलं एक बस्तान नसतं, आणि त्याचे जर स्थैर्य नसेल, बस्तान नसेल, एका गावात तो जर सेटल नसेल, तर त्याचं वोटिंग लिस्टमध्ये नावच येत नाही. कारण वोटिंग लिस्टमध्ये नाव येण्यासाठी तुमचं त्या ठिकाणी, त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये, त्या लोकल एरियामध्ये तुमचं स्थानिक वास्तव असावं लागतं. परंतु भटका विमुक्तांचं आयुष्य हे भटका असल्यामुळे त्यांचं वोटिंग लिस्टमध्ये नाव येतच नाही. बऱ्याचदा असं होतं. मग हा जो आमचा भटका विमुक्त समाजातला बंधू भगिनींचा जो खूप मोठा एक सेक्शन आहे, त्यांची कुठली आकडेवारी या जयंत बांठे आयोगाने गोळा केली, हा एक खूप मोठा प्रश्नच आहे. कारण हा जो भटका विमुक्त समाजाचा जो माणूस आहे तो आजही भारताच्या वोटिंगच्या प्रोसेसमधून बाहेरच आहे. त्यामुळे त्यांची संख्या या जयंत बांठे आयोगाच्या
लोकांनी मोजली का, त्याच्याबद्दल त्यांनी कोणती रिसर्च वापरलं, कोणती मेथोडॉलॉजी वापरली का, त्यांनी फक्त जे ऑलरेडी स्टेबल ज्या बलुतेदार जाती आहेत ओबीसीच्या, माळी असेल, तेली असेल, सुतार असेल, नाभिक असेल, जे गावात खेड्यात शहरात राहतात, स्टेबल स्थानिक, त्यांच्याच मतदार याद्यांमध्ये नावं असतात, त्यांना सुद्धा त्यांनी ओबीसी मानलं का, ते पण आडनावावरून? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ आपण पाहतो की जातीवरून ओबीसीची जातीवरून मतदार याद्यातल्या जातीच्या आडनावांवरून ठरवणं की हा माणूस ओबीसी आहे की नाही, हाच मुळामध्ये अतिशय चुकीचा रिसर्चचा प्रकार आहे. दुसरा मुद्दा, भटक्या विमुक्तांचं खूपदा बऱ्याचदा मतदार याद्यांमध्ये नावं नसल्यामुळे या समाजाचं प्रतिनिधित्व किंवा या समाजाचं रिफ्लेक्शन, त्यांची संख्या ही जयंत पांठे आयोगाच्या मेथड्समध्ये, नंबर्समध्ये रिफ्लेक्ट झाली का, हा एक खूप मोठा गंभीर प्रश्न उभा राहतो. तिसरा मुद्दा की आपल्या देशामध्ये, भारतामध्ये सगळ्यात मोठा मायग्रेट करणारा किंवा स्थलांतर करणारा जो मानवी समूह असतो, सेक्शन जो असतो की जो सगळ्यात जास्त ट्रॅव्हल किंवा मायग्रेट करतो, तो म्हणजे महिला वर्ग. का, कसं? कारण लग्न झाल्यावर जी स्त्री असते, महिला असते, ती आपल्या माहेरचं घर सोडून सासरी जाते. हे करत असताना तिला आपलं गाव सोडावं लागतं, कधी कधी आपलं शहर सोडावं लागतं, तालुका जिल्हा सोडावा लागतो, राज्य सोडावं लागतं. आणि असं करत असताना बऱ्याचदा असं होतं की त्या महिला जे आपल्या माहेरी त्यांचं जे नाव असतं मतदार याद्यांमध्ये, ते सासरी गेल्या त्यांचं नाव मतदार यादीमध्ये अपडेट होत नाही. बऱ्याचदा असं आपण पाहतो की महिलांचं नाव हे ना माहेरच्या मतदार यादींमध्ये असतं ना सासरच्या मतदार याद्यांमध्ये असतं. आणि ह्या ज्या महिला आहेत, ज्या मोठ्या प्रमाणात लग्नामुळे त्यांचं विस्थापन होतं किंवा विस्थापन नाही म्हणता येणार, पण मायग्रेशन होतं, स्थलांतर होतं, त्या महिलांचं वोटिंग लिस्टमध्ये 100% आपण रिफ्लेक्शन झालेलं पाहतो का? त्या महिलांचं नाव हे मतदार याद्यांमध्ये असतं का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण आजही आपण पाहतो की जर आपण जुन्या काळातल्या एक 50-60 जर आपण आपल्या महिला वर्गांचा जर आपण जर एक विचार केला तर बऱ्याचदा महिलांचं वोटिंग लिस्टमध्ये नावच नसतं. मग त्यांच्याबद्दल जयंत पांठे आयोगानं काय नेमकी धोरण वापरलं, त्या महिलांचा जो काही आकडा आहे तो त्यांच्या सर्व्हेमध्ये आला का नाही आला, हा पण एक खूप मोठा क्वेश्चन मार्क जयंत पांठे आयोगाच्या कार्यपद्धतीवर आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा असा की वोटिंग लिस्ट, मतदार याद्या असं म्हणतात की त्या दरवर्षी अपडेट होतात, त्या दरवर्षी अपडेट केल्या जातात, परंतु ह्यात किती सत्य आहे, किती तथ्य आहे, हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. कारण आपण पाहतो की बऱ्याचदा बोगस नावानी बोगस मतदान केलं जातं. 1000-1000, 500-500 लोक 5-5, 10-10 हजाराचं बोगस मतदान विधानसभेच्या मतदारासाठी किंवा लोकसभेच्या मतदानासाठी केलं जातं. स्थानिक लेव्हलवर सुद्धा बोगस मतदान सर्रासपणे केलं जातं. हे राजकारणातल्या प्रत्येक राजकीय पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माहिती असतं. हे जे बोगस मतदार असतात ते कुठून येतात? तुमच्या लोकल मतदार याद्यांमध्ये जे मतदार ज्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा मयत झालेली आहे, ज्यांचं नाव अपडेट झालेलं नाहीये, त्यांच्या जागीच हे बोगस मतदार घुसवले जातात. मग आता हे जे बोगस मतदार आहेत त्यांचं जर नाव तिथं जर असेल आणि अशा बोगस मतदारांच्या बोगस आडनावावरून तुम्ही जर ओबीसीच्या जातीचा समजा जर रिसर्च किंवा सर्व्हे केला तर तुमचा जो डेटा तयार होतो त्याच्यामध्ये गंभीर प्रश्न, गंभीर प्रॉब्लेम्स, मिसकॅल्क्युलेशन्स तयार होतात. आणि हे जयंत पांठे आयोगाच्या या मेथोडॉलॉजीमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. एक लक्षात घेतलं पाहिजे ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी की जेव्हा तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचा जेव्हा तुम्ही मुद्दा मांडता की 27% आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, 27% आम्हाला राजकीय स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसींना, बरोबर आहे, मिळालं पाहिजे. परंतु ओबीसीचा प्रश्न, ओबीसी समाज हा मागं राहिलेला आहे. तो फक्त राजकीय दृष्ट्याच मागं राहिलेला असं नाहीये, तो सामाजिक दृष्ट्या पण मागं आहे, तो शैक्षणिक दृष्ट्या पण मागं आहे, तो आर्थिक दृष्ट्या पण मागं आहे, तो राजकीय दृष्ट्या मागं आहे, तो सांस्कृतिक दृष्ट्या मागं आहे. आपल्या महिलांची स्थिती काय आहे ओबीसींची हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. आणि ह्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते तुमच्या मतदार याद्यांच्या लिस्टमध्ये दिसून येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ओबीसींची दरडोई जातीय जनगणनाच करावी लागते, जी दर 10 वर्षांनी केली जाते. परंतु दुर्दैव असं आहे की या भारतामध्ये ओबीसींची जातीय जनगणना होत नाहीये. 1931 मध्ये भारतामध्ये ओबीसींची जनगणना झाली. त्यामध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये दर 2 माणसांपैकी 1 माणूस हा ओबीसी समाजातला आहे. त्यानंतर 2011 मध्ये सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस ही करण्यात आली ओबीसींसाठी. परंतु शेकडो करोडो रुपये खर्च करून जी ओबीसीची संख्या मोजण्यात आली सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये, ती आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही, सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
म्हणजे आपलीच आकडेवारी, ओबीसींचीच माहिती, ओबीसींच्याच पैशातून तयार केलेली, गोळा केलेली, त्यांच्याच टॅक्सच्या पैशातून गोळा केलेली माहिती ओबीसींच्याच पासून लपवण्यात आलेली आहे. आणि कारण काय दिलेली आहे की तो डेटा चुकीचा आहे. ओबीसींनी आपल्या जातीच्या ऐवजी गोत्रच आमची जात आहे असं काहीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. असं कधी नसतं. भारतामध्ये जाती व्यवस्था ही आपल्या जीवन मरणाचा इतका अविभाज्य भाग आहे की एखाद्या अशिक्षित अडाणी माणसाला जरी विचारलं की बाबा रे तुझी जात काय, तर त्याला ते सांगता येतं. ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये तुम्ही कुठेही जा, माणूस गोत्र आणि जातीमध्ये बिलकुल कन्फ्युजन करत नाही. माणसाला चांगलं माहिती असतं, भारतामध्ये प्रत्येक भारतीयाला चांगलं माहिती असतं की आपली जात काय. परंतु 2011ची ही जी आकडेवारी आहे कास्ट सेन्ससची, ती फक्त लपवायची, ओबीसीपर्यंत ती पोहोचवायची नाही, ती जाहीर करायची नाही, यासाठी एक कारण द्यायची म्हणून कारण दिली गेली. आणि त्या काळातल्या युपीए सरकारने ती आकडेवारी दाबून ठेवली. त्यानंतर जे मोदी सरकार आलं भाजपचं, त्यांनी देखील ती आकडेवारी जाहीर करायला नकार दिलेला आहे. म्हणजे आपण हे पाहतो, ओबीसीनी हे लक्षात घ्यायची गरज आहे की सरकार काँग्रेसचं असलं काय किंवा बीजेपीचं असलं काय, महाराष्ट्रात ते सरकार महाविकास आघाडीचं असलं काय किंवा आत्ताच्या भाजप ओरिएंटेड पक्षांचं असलं काय, ओबीसींच्या जनगणनेचा जो प्रश्न आहे प्रामाणिकपणे हाताळायला कुठलाही राजकीय पक्ष तयार नाही. जेव्हा तुम्ही वोटिंग लिस्टच्या माध्यमातून ओबीसींची संख्या मोजायचा प्रयत्न करता, त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही त्यांना फक्त मतदार म्हणून बघताय, पण ओबीसींची मुलं सुद्धा आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांना वोटिंगचा अधिकार नसतो कारण ती लहान असतात, त्यामुळे त्यांची नावं वोटिंग लिस्टमध्ये नसतात. मग आमच्या ओबीसींच्या मुलांचं शिक्षणाची स्थिती काय आहे, आमच्या महिलांची शैक्षणिक स्थिती काय आहे, आम्ही कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या करतोय, ओबीसींचा व्यवसाय काय आहे, त्यांचं उत्पन्न काय आहे, त्यांची घराची स्थिती काय आहे, त्यांची आरोग्याची स्थिती काय आहे, हे वोटिंग लिस्टच्या माध्यमातून सर्व्हे करून तुम्हाला कधीच कळणार नाही. जर खऱ्या अर्थाने ओबीसींचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय डेटा जर गोळा करायचा असेल तर त्याला जनगणनेशिवाय पर्याय नाही. त्याला जनगणनेशिवाय पर्याय अजिबात नाही. परंतु आपण हे पाहतो की सगळे राजकीय पक्ष जनगणनेला, ओबीसीच्या जनगणनेला बायपास करून, त्याला साईड ट्रॅक करून बाकी सगळे द्राविडी प्राणायाम ते लोक करतायत. वाटेल तशा पद्धतीने ते ओबीसीचा डेटा ट्विक करतायत, तोडतायत, मोडतायत. पण एक साध्या सोप्या पद्धतीचं ओबीसी जनगणना करण्यासाठी ते तयार नाही आहेत. ह्याच्यावरून आपलं लक्षात येतं की कुठलाही राजकीय पक्ष ओबीसीच्या जातीय जनगणनेसाठी प्रामाणिक नाही. जसं मी मगाशी म्हणालो की दर 10 वर्षांनी ओबीसीची जातीय जनगणना होते. 2022 आणि 23 हे खरं तर जनगणनेचं वर्ष आहे. कोविडच्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही, पण यावर्षी कदाचित होईल. आणि जर यावर्षी जर जनगणना झाली तरी भारतातली पहिली डिजिटल सेन्सस असणार आहे. डिजिटल, कारण आजपर्यंत जनगणनेचे अधिकारी आपल्या घरी कागदावरचा फॉर्म घेऊन यायचे, आता तो टॅबलेट घेऊन येईल आपल्याकडे आणि तो डिजिटल पद्धतीने माहिती भरेल. जर तुम्ही जनगणनेच्या अधिकाऱ्याचा फॉर्म बघितला, त्याला परफॉर्मा म्हणतात, त्याचा जर फॉर्म तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की त्या फॉर्ममध्ये एससी समाजासाठी एक वेगळा कॉलम आहे, एसटी समाजासाठी वेगळा कॉलम आहे आणि डायरेक्ट जनरल कॅटेगरीसाठी एक कॉलम आहे. ओबीसीसाठी कुठला कॉलमच नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ, जर समजा एखादा जनगणनेचा अधिकारी एखाद्या ओबीसी माळी, तेली, सुतार, नाभिक, वैदू, तांबोळी, धनगर, वंजारी, शिकलगर, कोष्टी, पद्मसाळी अशा कुठल्या माणसाच्या, ओबीसी माणसाच्या घरी गेला तर त्याची जात मोजलीच जात नाही, त्याची कास्ट ही मोजली जात नाही. कारण तो ना एससी मध्ये येत, ना तो एसटी मध्ये येत, ना तो जनरल कॅटेगरी. आणि ओबीसीसाठी वेगळा कॉलमच नाही. ओबीसी संख्या ही मतदार यादीच्या आढावामध्ये शोधण्यापेक्षा कसं काही भानगड करून ओबीसीची संख्या मुद्दामून कमी करण्याचा, ती चुकीची करण्याचा, असा काहीतरी अतिशय कपटी कारस्थानी घाट घालण्यापेक्षा जर त्यांनी जनगणनेच्या फॉर्मवर ओबीसीचा वेगळा कॉलम ऍड केला, जो डिजिटल कॉलम असेल, साधा कॉलम असेल, तर ओबीसीची संख्या किती आहे, ओबीसीच्या मुलांचं शिक्षणाची स्थिती काय आहे, ओबीसीच्या महिलांची स्थिती काय आहे, आमच्या आरोग्याची स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे ओबीसीची, ही लक्षात यायला आपल्याला सोपं जाईल. महाराष्ट्रासहित संपूर्ण ऑल इंडिया लेव्हलचा डेटा जनरेट केला जाईल. परंतु हे करायला कुठलंही सरकार तयार नाही. ह्याच्यावरून आपण हे पाहतो की सरकार कुठलं जरी असलं तरी त्यांची नियत जी आहे ती ओबीसीच्या जनगणना करण्याची अजिबात दिसून येत नाही. त्यामुळे जरी जयंत पांठे आयोगानं 27% आरक्षणाची तरतूद करण्याचा रेकमेंडेशन दिलंय कोर्टाला आणि कोर्टाने ते ऍक्सेप्ट जरी केलंय, परंतु तो जो डेटा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या त्रुटी आपण पाहतो. जयंत पांठे आयोगाने हे सुद्धा सांगितले की जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत तिथे ओबीसीना आरक्षण द्यायची गरज नाही.
आता मला प्रश्न असा पडतो की समजा नंदुरबार हा जिल्हा आहे, नंदुरबार हा जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे, ठीक आहे. परंतु नंदुरबारचा जो तालुक्याचे ठिकाणं आहे, उदाहरणार्थ शहादा तालुका आहे, ठीक आहे. आता शहाद्यामध्ये काय सगळेच आदिवासी राहतात अशातला भाग नाहीये. आपण जर भारतीय ग्रामीण समाज व्यवस्थेचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे दिसतं की जिथं जिथं शेती आहे तिथं तिथं ग्रामीण जीवन आहे, आणि जिथं जिथं ग्रामीण जीवन आहे तिथे तिथे जातीचं जे संच आहे, समूह जो आहे तो असतोच. मग कोणीतरी अपर कास्ट आहे, मग कोणीतरी ओबीसी आहे, मग कोणीतरी एससी आहे, आणि काही काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या पण दिसून येते. परंतु हे म्हणणं की नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर या राज्यांमध्ये ओबीसींना 0 आरक्षण मिळावं, याचा अर्थ की या राज्यांमध्ये ओबीसींची संख्या 1% पण नाहीये, असं कसं शक्य असू शकतं? जिथं जिथं भारतामध्ये जिथं जिथं शहरं आहेत, जिथं जिथं गावं आहेत, तिथं तिथं ओबीसी राहतात. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ओबीसी लोक कुठे नाही आहेत? ते शेतकरी आहेत, ते शेतमजूर आहेत, ते कारखान्यामध्ये मजुराचं काम करतात, ते पोलीस दलामध्ये आहेत, ते आर्म फोर्सेसमध्ये आहेत, ते व्यवसाय करतात, ते छोटे छोटे दुकानं चालवतात. ओबीसी माणूस हा सगळीकडे काम करतो. मग तो ओबीसी म्हणजे फक्त तेली माळी असा जो बलुतेदार जो आहे तोच नाही, जो भटका विमुक्त समाज पण ते ओबीसीच आहे, आणि तो सगळीकडे आहे. मग नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये ओबीसीची संख्या अजिबातच नाहीये आणि त्यांना आरक्षण द्यायची गरज नाही. हा जो काही निर्वाळा दिलेला आहे तो अतिशय चुकीचा वाटतो. आणि तो चुकीचा का दिलेला आहे? हा निर्णय का चुकीचा झालेला आहे? कारण जयंत बांटे आयोगानं फक्त वोटिंग लिस्टलाच रेफरन्स मानून, संदर्भ मानून जी काही आकडेवारी गोळा करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीची संख्या कमी आहे हे दाखवायचा प्रयत्न केलाय. माझ्यासारख्या अभ्यासकाला हा प्रश्न पडतो की भारतामध्ये 1931 नंतर भारताची लोकसंख्या ही कॉन्स्टंट वाढत चाललेली आहे. भारताची लोकसंख्या ही वाढतीच आहे, ठीक आहे. एक साधारण भारताच्या इतिहासामध्ये 1921 हे लोकसंख्येचं महाविभाजनाचं वर्ष, हे जर थोडासा आपण गॅप सोडला, एक एक्सेप्शन सोडलं, तर भारतामध्ये लोकसंख्या ही सतत वाढतच चाललेली आहे. तर 1921 मध्ये ओबीसीची संख्या 50% असेल तर 2022 मध्ये ती संख्या कमी होऊन 37% होऊच शकत नाही. आणि जर तुम्ही 51% ओबीसींना 37% समजा आणायचा प्रयत्न करत असाल, आणि ते पण वोटिंग लिस्टच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये फक्त वोटर ओबीसीच निवडले जातील किंवा वोटर ओबीसींनाच तिथं मोजलं जाईल, आणि ते सुद्धा आडनावावरून, जे अतिशय चुकीची पद्धत आहे. कारण आडनावावरून तर कोणालाच कळत नाही की तुमची जात काय. जाधव, क्षीरसागर, शिंदे ही आडनावं कॉमन आहेत, ती मराठ्यांमध्ये पण असतात, ओबीसीमध्ये पण असतात, एससी मध्ये पण असतात. मग हे जे काही प्रकार जयंत बांटे आयोगानं हे जे काही वोटिंग लिस्टच्या माध्यमातून तयार करायचा प्रयत्न केलेला आहे, ह्याच्यामधून ओबीसीची जी खरी लोकसंख्या आहे ती लपवायचा अतिशय घाणेरडा प्रकार या माध्यमातून झालेला आहे. आणि आज 27% आरक्षण पुन्हा स्थापित झालं आहे, तर सर्व राजकीय पक्षातले नेते आणि त्यातही ओबीसीचे नेते, काही तथाकथित ओबीसी पुढारी वेगवेगळ्या पक्षातले अक्षरशः आनंदोत्सव साजरा करतायत. त्यांना हे दिसत नाहीये की आपली संख्या ही मुळामध्ये 51% 37% यांनी कमी करून दाखवलेली आहे. गडचिरोली, चंद्रपूर भागात आपल्याला आता आरक्षणच मिळणार नाहीये. दुसरी गोष्ट, जनगणना ह्याला पर्याय नाहीये. जोपर्यंत तुमची जनगणना होत नाही तोपर्यंत तुमचं राजकीय आरक्षण, तुमचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती ह्याचा कुठलाही ठोस डेटा तयार होऊ शकत नाही. भविष्यामध्ये जयंत बांटे आयोगाचे रेकमेंडेशन्स कोर्टामध्ये चॅलेंज केले जाऊ शकतात. ह्या त्यांच्या कोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज केलं जाऊ शकतं, त्याच्या अगेन्स्ट पिटिशन फाईल केले जाऊ शकतात. परंतु हे जे आता उड्या मारणारे, आनंदोत्सव साजरा करणारे जे ओबीसीचे नेते आहेत, किंवा ओबीसीचं आरक्षण आम्हीच तयार केलं, आम्हीच त्याचे तारणहार आहोत ओबीसीचे, हे जे दाखवणारे जे नेते किंवा पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, यांना खऱ्या मुद्द्यामध्ये हात घालायचा नाहीये. ते म्हणजे ओबीसीची दरडोई जातीय जनगणना करणे. त्यामुळं ह्या गोष्टीकडे ओबीसींनी लक्ष द्यायची अतिशय गरज आहे. मला जसं मी म्हणालो की ओबीसींचे प्रश्न फक्त जातीय जनगणनेचेच नाही आहेत. ओबीसीचे प्रश्न राजकीय प्रश्न नाही आहेत. ओबीसीच्या जीवनामध्ये काहीतरी खूप मोठा आमूलाग्र बदल होईल, काहीतरी खूप त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचं धूर निघेल, असं काही होणार नाही. कारण ओबीसीचे प्रश्न जितके राजकीय आहेत तितकेच ते सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, सांस्कृतिक आहेत, आणि या सगळ्या प्रश्नांना ओबीसींना हात घालायचा आहे. परंतु ह्या सगळ्या ओबीसींच्या ह्या जटिल प्रश्नांना फक्त राजकीय आरक्षण एवढंच त्याला नॅरो डाऊन केल्यामुळे, त्याला संकुचित केल्यामुळे आपला जो ओबीसी समाज आहे आणि त्यातले जे ओबीसीचे जे नेते आहेत,
कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षातले, ते नादवले गेलेले आहेत, ते नादान झालेले आहेत. ते बाकी प्रश्नांकडे अजून विचार करायला ते तयारच नाहीत. उदाहरणार्थ, भारतामध्ये NCRB नावाची संस्था आहे, भारताच्या केंद्र सरकारची संस्था आहे, केंद्रीय संस्था आहे. NCRB जी गृह मंत्रालयाची संस्था आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. तिचा फुल फॉर्म हा आहे. NCRBचा फुल फॉर्म आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. या NCRB मध्ये कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये, कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये, कुठल्या कुठल्या शहरांमध्ये SC समाजातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत, ST समाजातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे घडले, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे लैंगिक गुन्हे झाले, अपराध झाले, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे घडले, याची सगळी माहिती NCRB कडे जमा केली जाते आणि ती अपडेट केली जाते. ह्याच्यातून आपल्याला हे कळतं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजातल्या ज्या आमच्या बहुजन माता भगिनी आहेत, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं शोषण अजूनही या भारतामध्ये केलं जातं. परंतु NCRBच्या वेबसाईटमध्ये तुम्ही जर पाहताल तर SC महिलांवर जो काही अत्याचार होतोय त्याची आकडेवारी आहे, ST समाजाच्या महिलांवरची आकडेवारी आहे, पण OBC महिलांवर कुठल्या प्रकारचं शोषण होत आहे, किती OBC महिलांचा आज बलात्कार होतोय, रेप होतोय, रेप अँड मर्डर होतोय, किती OBC महिलांवर आज डोमेस्टिक व्हायलन्स, लैंगिक किंवा कौटुंबिक शोषण होत आहे, याची कुठलीही आकडेवारी आज भारत सरकारकडे नाही, महाराष्ट्र सरकारकडे नाही. महाराष्ट्र सरकारचं राज्य महिला आयोग आहे, पण ते ह्याबद्दल एक शब्द सुद्धा आपला तोडून काढायला तयार नाहीये. राष्ट्रीय महिला आयोग आहे, पण ते सुद्धा ओबीसीच्या महिलांसाठी आणि त्यांची आकडेवारी, त्यांचा डेटा NCRB मध्ये जमा करावा यासाठी एक शब्द काढायला तयार नाहीये. आपल्या ओबीसीचा प्रश्न फक्त राजकीय आरक्षण 27% मिळालं आणि झालं असं नाहीये. हे सामाजिक प्रश्न सुद्धा आपलेच प्रश्न आहेत. त्याच्या माता भगिनी आहेत, त्या आपल्याच माता भगिनी आहेत. पण याबद्दल आज कोणीही काहीही बोलायला तयार नाहीये. आणि ओबीसीचे जे काही कार्यकर्ते आहेत, इव्हन सामाजिक सुद्धा कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा या विषयांकडे गांभीर्याने जितकं बघायला पाहिजे ते बघत नाहीयेत. आपल्या ओबीसी समाजामध्ये काही प्रॉब्लेम्स देखील आहेत, ते सुद्धा प्रामाणिकपणे बोलायची गरज आहे. मी पर्सनली जेव्हा ओबीसीच्या विषयांवर बोलत असतो, जसा मी राजकीय पक्ष आहेत किंवा संघटना आहेत त्यांच्यावर जसं आम्ही अगदी निर्भीडपणे त्यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका करतो, तसंच आम्ही आमच्या ओबीसी समाजातल्या सुद्धा ज्या चुकीच्या चालीरीती आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर सुद्धा तितक्याच निर्भीडपणे टीका करतो. मी स्वतः ओबीसी आहे, मला याचं पूर्ण कल्पना आहे की आमच्या समाजामध्ये बाबा, भोंदू बाबा, स्वामी, देवऋषी ह्याचा प्रस्ताव अतिशय भयानक आहे. मोठ्या प्रमाणात ओबीसींची कुटुंब आणि त्या ठिकाणच्या महिला माता भगिनी या बाबा बोंधूंच्या नादी लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्या ओबीसींच्या कुटुंबाचं आर्थिक नुकसान होतं, ते त्या अंधश्रद्धेला बळी पडतात. आणि त्याहूनही जास्त या आमच्या ओबीसी महिलांचं हे जे बाबा, ढोंगी साधू लोक जे लैंगिक शोषण करतात, शारीरिक शोषण करतात, मानसिक शोषण करतात, ह्याच्याबद्दल आज कुठलाही ओबीसींचा नेता, पुढारी एक शब्द बोलायला तयार नाहीये. एवढंच काय, जे स्वतःला जे ओबीसींचे विद्वान मानतात आणि आता काही असे काही विचारवंत आहेत जे सरकारी विचारवंत झालेले आहेत, ते सरकारचीच भाषा पोपटासारखी बोलत असतात, ते सुद्धा ह्याच्याबद्दल ठामपणे बोलायला तयार नाहीयेत. ओबीसींची लढाई ही महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पेरियार, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारधारेतून आलेली आहे. आणि आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार या लोकांनी आपल्याला दिलेला आहे, परंतु आपण ह्या गोष्टींबद्दल बोलायला तयार नाही आहोत. हे आपल्या ओबीसी समाजाचं आतलं अपयश आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी समाजामध्येच ओबीसी जाती एकमेकांना खालचं मानतात. की समजा तेली समाज असेल तर तो तेली समाज हा धनगराला आपल्यापेक्षा वेगळा मानतो, धनगर हा वंजाऱ्याला आपल्यापेक्षा वेगळा मानतो, वंजारी हा खाटकाला आपल्यापेक्षा वेगळा मानतो. अजूनही ओबीसी समाजामध्ये आपापल्या जातीचे वधूवर मेळावे होत आहेत की तेली माणूस फक्त तेल्याच्याच पोरीशी लग्न करेल, माळी माणूस फक्त माळ्याच्याच पोरीशी लग्न करेल, धनगरांचे आपले मेळावे असतात. का बरं? आपण सगळे ओबीसीच आहोत, आपण सगळे बहुजनच आहोत. मग आपण एकमेकांसोबत रोटी बेटीचा व्यवहार का करत नाही? कारण आपल्यामध्ये सुद्धा अंतर्गत जातीचा जो काही विष पसरले आणि विष चुकीचा काम झाला आहे जे थांबलं पाहिजे. ओबीसींनी एकत्र म्हणून मेळावे उभे केले पाहिजे. त्यामध्ये ओबीसी, एससी, भटके, विमुक्त पाहिजे. मी जेव्हा हे म्हणतो की ओबीसीचा प्रश्न फक्त जनगणनेमध्ये शैक्षणिक प्रश्न आहे, उदाहरणार्थ एपीएससी, यूपीएससी ची तयारी करणारे
लाखोच्या लाखो हजारो मुलं ओबीसीची आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. त्यांना हे चांगलं माहिती आहे की जे दरवर्षी आता सध्या एमपीएससीला आणि युपीएससीला जे कट ऑफ लागतोय परीक्षांचा, त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे, ईडब्ल्यूएस जो अपर कास्टच्या मुलांसाठी आहे, तो ओबीसी पेक्षा कमी लागतोय आणि ओबीसी मुलांचा कट ऑफ लागतोय. याचा अर्थ ओबीसीच्या मुलांचं परीक्षा पास प्रमाण हे मुद्दाम केलं जात आहे की ओबीसीची मुलं ही भविष्यामध्ये आयएस बनवू नयेत, आयपीएस बनवू नयेत, मोठे मोठे सरकारी अधिकारी बनवू नयेत. ह्याच्यासाठीच हे केलं जात आहे का? ह्याच्याबद्दल कुठले ओबीसीचे नेते काय बोलतायत? ह्याच्याबद्दल कुठल्या ओबीसीचे तथाकथित मोठे मोठे नेते, वेगवेगळ्या राजकीय पक्षातले नेते, कुणीच काही बोलत नाही. ईडब्ल्यूएस पेक्षा ओबीसीचा जो काही कट ऑफ मार्क आहेत युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये, ते का एवढे जास्त आहेत ह्याचा विचार आपण केला पाहिजे. ह्याचा अर्थ इनडायरेक्टली, लपून छपून ओबीसीचं प्रशासनातलं संख्या ही कमी केली जाते आणि त्याला कारण काय दिलं जातं की नाही, तुमच्या मुलांमध्ये मेरिटच नाहीये. तुम्ही जर कट ऑफ आमचा वाढवला एवढा जास्त कृत्रिमपणे, तर आमची मुलं कमीच पास होणार आहे. पण ह्याबद्दल कुठलाही ओबीसीचा नेता आज काही बोलत नाहीये, कुठल्या संस्था काही बोलत नाहीये. आणि असं जर चालू राहिलं तर भविष्यामध्ये 15 ते 20 वर्षामध्ये ओबीसीची माणसं प्रशासनातल्या उच्च ठिकाणी तुम्हाला नावाला सापडणार नाहीत. आणि ते आत्ताच झालेलं आहे. काही दिवसापूर्वी एक रिपोर्ट आर्टिकल मी वाचलं, त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मोदी सरकारच्या जे काही कॅबिनेट आहे केंद्रातलं, त्या कॅबिनेटला कनेक्टेड जे काही सेक्रेटरी रँकचे जे मोठे मोठे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी, 100 अधिकारी, त्याच्यामध्ये ओबीसीची संख्या 10% सुद्धा नाही आहे. खरं तर ओबीसीची संख्या ही 27% आरक्षणाच्या माध्यमातून कमीत कमी 27 तरी असली पाहिजे, पण 10% सुद्धा ओबीसी नाही आहेत. याहून अतिशय गंभीर स्थिती, सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, ह्याचे जे न्यायमूर्ती आहेत, जस्टिस आहेत, चीफ जस्टिस आहेत, त्याच्यामध्ये भारतामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्टामध्ये जे न्यायमूर्ती आहेत, जजेस आहेत, त्याच्यामध्ये ओबीसीची संख्या ही अतिशय कमी आहे. तुम्हाला ओबीसी माणसं हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसीचे तुम्हाला वकील किंवा सर्वोच्च न्यायाधीश तुम्हाला सापडत नाहीत. ह्याचा अर्थ आहे की ओबीसीच्या हातामध्ये, म्हणजे उद्देश येत आहे. न्यायपालिकेमध्ये तुम्ही लोक नाही आहात, ओबीसी नाही आहेत. त्याचबरोबर सेंट्रल जे युनिव्हर्सिटीज आहेत प्रोफेसरशिप किंवा असोसिएट प्रोफेसर लेवलवर ओबीसीची संख्या ही 5% सुद्धा नाही. या प्रोफेसरांची संख्या सेंट्रल मुलांची संख्या हे आपल्या ओबीसी नेते राजकीय आरक्षण मिळालं तिकीट घेण्याचा मार्ग झाला, म्हणजे सर्वसामान्य असं आपण म्हणतो. तसं आयएस आयपीएस मध्ये खूप कमी झालेली आहे. शिक्षणामध्ये ओबीसीची संख्या कमी आहे. त्याचबरोबर मीडिया, प्रसार माध्यम, फिल्म्स, टेलिव्हिजन, सांस्कृतिक संस्था, इथे सुद्धा ओबीसी समाज आणि एससी समाज, एसटी समाज आणि त्यातील ओबीसी संख्या आहे ती कमी आहे. या क्षेत्रामध्ये फायनान्स किंवा
ओबीसीची मुलं खूप कमी तेच ब्राह्मणी चेहरे आणि तेच जे मराठीमध्ये चालू आहे तेच कमी जास्त फरकाने हिंदी फक्त ठराविक लोकांची नाहीये, ठराविक कुटुंबांची राहण्याची आहे. इथं जात आहे आणि म्हणून ओबीसी दाबण्यात येतं. समजून घेण्याची गरज आहे. आणि हे देखील प्रश्न ओबीसी प्रश्न आहेत, फक्त राजकारणाला म्हणून हे प्रश्न सुटले असं होणार. इतर सगळ्या गोष्टी की तुम्ही आम्हाला काही सजेशन्स पण द्या, काही उत्तर. सगळ्यात महत्त्वाचं उत्तर हे आहे की ओबीसीची दर डोळी जाते आणि सगळे म्हणजे माध्यमातून सगळे मतदार जाती गाव यांचा म्हणजे जनगणना नाही. असा अरुणाचल पासून पहिलं प्रत्येक ओबीसी माणसाची दर डोळी जातीय जनगणना म्हणजे. आणि विशेष म्हणजे 2022-23 जनगणना पहिल्यांदा डिजिटल जनगणना होणार आहे यावर्षी. दर डोळी जनगणना होणं सगळ्यात कुठे ही जनगणनेला पर्याय असू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याचदा ओबीसीच्या चळवळीमध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो. जेव्हा मी ओबीसीच्या चळवळीमध्ये काम करतो तेव्हा दिसून येतं की ओबीसींना हा प्रॉब्लेम जाणवतो की ओबीसीच्या जाती खूप आहेत, उपजाती खूप आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक संधता, एक वाक्यता दिसून येत नाही. म्हणजे धनगर समाजाचं जगणं जे आहे, भटक्या विमुक्तांचं जगणं जे आहे आणि माळी, तेली किंवा गुरव किंवा साळी ह्यांचं जगणं जे आहे ते खूप वेगळं आहे, भिन्न आहे. ठीक आहे. आता समुद्राच्या किनारी राहणारा जो कोळी आहे, आगरी आहे, भंडारी आहे, हा जो ओबीसी घटक आहे तो समुद्राशी त्याचं नातं आहे. त्याचं जीवन पद्धती ही समुद्राशी निगडीत आहे पूर्वीपासून. आणि तो ओबीसी आणि महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर राहणारा ओबीसी त्याचं जगणं, त्याची जीवनाची पद्धत वेगळी आहे. मग अशा ओबीसीने एकत्र आणायचं कसं? आणि त्यांना आपण फक्त ओबीसी म्हणूनच जर उभं करणार असू, त्यांच्या मनामध्ये फक्त ओबीसी आयडेंटिटीच आपण डोक्यात ठेवणार असू तर आपली चळवळ कधीही यशस्वी होणार नाही. हे मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो, अतिशय अभ्यासपूर्ण सांगतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या विरुद्ध ज्या आयडिओलॉजीज आहेत, आपल्या विरुद्ध जी विचारधारा आहे, उदाहरणार्थ हिंदुत्वाची विचारधारा किंवा काँग्रेसी विचारधारा किंवा कम्युनिस्ट सोशलिस्ट विचारधारा किंवा कट्टर इस्लामी विचारधारा, ह्या आपल्या बहुजन विचारधारेच्या विरोधक किंवा प्रतिस्पर्धी विचारधारा आहेत, कॉम्पिटिटर्स आहेत सत्तेमध्ये. हिंदुत्वाची विचारधारा ही सरकारी कन्सेप्ट नाहीये. ओबीसी ही आयडेंटिटी, ही विचारधारा सरकारी आहे, त्याला सरकारी नाव आणि संज्ञा आहे. पण हिंदुत्व ही सांस्कृतिक आणि धार्मिक आयडेंटिटी आहे. इस्लामिस्ट असणं ही सांस्कृतिक आणि धार्मिक आयडेंटिटी आहे. या दृष्टीने ओबीसींना जर आपण फक्त सरकारी विचारधारेमध्ये बघणार असू तर ओबीसी कधी एकत्र होणार नाही. म्हणून आपल्याला त्यांना बहुजन म्हणून जी आपली सांस्कृतिक विचारधारा आहे, ऐतिहासिक विचारधारा आहे, तिला जोडावं लागेल. ओबीसींना हे समजण्याची गरज आहे की बहुसंख्य असणं आणि बहुजन असणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही फक्त बहुसंख्य आहात म्हणून तुम्ही बहुजन आहात असं होत नाही. संख्येने तुम्ही जास्त आहात म्हणून तुम्ही बहुसंख्य आहात. पण जेव्हा तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला जगण्यामध्ये उतरवता, राजकीय दृष्टीने उतरवता, सामाजिक दृष्टीने उतरवता, तेव्हा तुम्ही बहुजन बनता. म्हणजे बहुजन बनणं ही चॉईस आहे. तुम्ही ओबीसी बहुसंख्य आहात म्हणून तुम्ही बहुजन बनतालच असं नाही, तो चॉईस आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर ओबीसींना आपला इतिहास, आपला बहुजनवादी इतिहास समजून घेण्याची गरज आहे. कारण हिंदुत्वाची विचारधारा किंवा कम्युनिस्ट विचारधारा किंवा काँग्रेसी विचारधारा ही का आज भारतामध्ये मजबूत आहे, पक्की आहे? कारण त्यांनी इतिहास तशा दृष्टीने बघितलेला आहे, तयार केलेला आहे. ऐतिहासिक वैचारिक मांडणी त्यांनी त्या दृष्टीने केलेली आहे. परंतु आपला ओबीसींचा विचार जो आहे, ऐतिहासिक मांडणी जी आहे ती बहुजनाच्या दृष्टिकोनातून, बहुजनवादी विचारसरणीतून तयार करण्याची गरज आहे. आणि आपला इतिहास आहे, बहुजनवादी इतिहास हा भारताला खूप मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. त्याची खूप मोठी परंपरा आपल्याला आहे. तो प्रवाह आहे आपल्यासोबत, विचार प्रवाह.
परंतु तो विचार प्रवाह सर्वसामान्य ओबीसींच्या पर्यंत पोहोचवणं, त्याचं प्रबोधन करणं, त्याचं जनजागरण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते होत नाही. कारण आपलं ओबीसी, आपण पाहतो की जेव्हा मंडल कमिशनचं आंदोलन झालं तेव्हा ओबीसी मात्र राम जन्मभूमीसाठी आंदोलन करत होता, बाबरी मशिदी पाडायला गेला होता. परंतु त्याला हे कळलं नाही की अरे हे आपले प्रश्न नाही आहेत, मंडल कमिशनमध्ये आपल्याला आरक्षण मिळणार आहे ते आपले प्रश्न आहेत. पण तिथं मात्र ओबीसी गेला नाही. कारण त्याच्या डोक्यामध्ये जो इतिहास आहे, त्याच्या डोक्यामध्ये जी आयडेंटिटी आहे की मी हिंदू आहे, हिंदुत्वाची आयडेंटिटी आहे, त्याला पर्यायी जी विचारधारा बहुजन म्हणून जी आहे, कारण ती एक सांस्कृतिक ओळख आहे. ओबीसी ही सांस्कृतिक आयडेंटिटी नाही, ती कल्चरल आयडेंटिटी नाही. बहुजन ही सांस्कृतिक आयडेंटिटी ओबीसीच्या मनामध्ये आणणं, त्याचा प्रचार प्रसार करणं हे गरजेचं आहे. त्यातून ओबीसी लोक एकत्र येतील, वेगवेगळ्या जाती धर्माचे ओबीसी एकत्र येतील. त्याचबरोबर ओबीसींचा आज तुम्हाला कुठेही नॅशनल लेवलवर, राज्य लेवलवर थिंक टँक दिसून येत नाही. ओबीसींचा कुठलाही, ओबीसीच्या विचारधारेतून चालणारा कुठला न्यूज चॅनल, स्ट्रॉंग मेन स्ट्रीम न्यूज चॅनल तुम्हाला दिसून येत नाही. कुठलेही न्यूजपेपर दिसून येत नाही, थिंक टँक दिसून येत नाही. आणि थिंक टँक नसेल तर तुमचा काडर उभा राहत नाही. आरएसएस आणि हिंदुत्ववादी विचारधारा किंवा भाजपचं यश यातच आहे की त्यांनी त्यांचे थिंक टँक्स उभे केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी असेल, ज्ञान प्रबोधिनी असेल, किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट असेल, विवेकानंद फाउंडेशन असेल, अशा वेगवेगळ्या थिंक टँक्स त्यांनी उभे केले. त्यातून ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग उभं करतात, थिंक टँक्स उभे करतात आणि त्याच्यातून त्यांचा काडर उभा राहतो. हे बहुजनांना करणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसींचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ओबीसींच्या संघटना नाहीयेत, म्हणजे ग्राउंड लेवलवर त्यांची संघटना नाहीयेत. तुम्हाला विचार प्रवाह वाढवायचा असेल, प्रबोधन करायचं असेल, त्याच्याच बाजूला तुम्हाला संघटन सुद्धा उभं करावं लागेल. तुमच्याकडे संघटन आहे पण विचार नाहीये, तुम्ही फेल जाणार. तुमच्याकडे विचार आहे पण संघटन नाहीये, तुम्ही फेल जाणार. तुम्हाला विचार, प्रबोधन आणि संघटन, ग्राउंड लेवलचं ऑर्गनायझेशन हे तुम्हाला बिल्ड करावं लागेल. आणि ते बहुजनवादी दृष्टिकोनातून फुले, शिव, शाहू आंबेडकर, पेरियार यांच्या विचारधारेतून ते उभं करावं लागेल. आणि तरच ओबीसींना भविष्यामध्ये आपल्या हक्काची लढाई लढता येईल, ती जिंकता येईल. खूप सारे ओबीसीचे नेते, कार्यकर्ते मला येऊन भेटतात, मला म्हणतात की सर आमच्या साहेबांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं, किंवा दुसऱ्या पक्षाचे लोक येतात तेव्हा नाही सर आमच्या साहेबांनी मिळवून दिलं, आज त्यांच्यामुळे मी कार्यकर्ता, आज मी त्यांच्यामुळे नगरसेवक आहे, आज मी त्यांच्यामुळे आमदार आहे, त्यांच्यामुळे मी खासदार आहे. त्या ओबीसीच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना मी फक्त हाच प्रश्न विचारतो की तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करता त्या पक्षामध्ये शेवटचा शब्द हा तुमचा चालतो का तुमच्या साहेबांचा चालतो? जर तुमचा जो शेवटचा शब्द चालत नसेल तर त्या पक्षामध्ये तुम्ही तुमच्या साहेबांचे गुलाम आहात, तुम्ही त्या पक्षाचे खरे मालक नाही आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे आपल्या बहुजनांना, ओबीसींना हेच सांगतात की तुम्हाला कुणाचं गुलाम नाही बनायचं, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि हा जो संदेश बाबासाहेबांचा, महात्मा फुल्यांचा आहे, पेरियारांचा आहे की ओबीसींनी कुणाच्या दुसऱ्या पक्षाचं गुलाम नाही बनायचं. कार्यकर्ता म्हणून कुठल्या साहेबाचं, मग त्याच्या मुलाचं, मग त्याच्या नातवाचं सतरंजा उचलण्यात, खुर्च्या उचलण्यात आपलं आयुष्य, आपली उमेद, आपलं तारुण्य वाया घालवण्याच्या ऐवजी ओबीसींनी आपल्या स्वतंत्र बहुजनवादी दृष्टिकोनातून आपले स्वतंत्र विचार आणि त्याच्या चळवळी आणि त्याच्यातून आपल्या संघटना उभ्या करायची गरज आहे. आणि ओबीसीची जातीय जनगणना यावर्षी होणं अतिशय गरजेचं आहे. आरक्षण, राजकीय आरक्षण हे तर एक छोटा मुद्दा आहे, पण मूळ मुद्दा आहे की ओबीसींची जातीय जनगणना व्हावी आणि ओबीसींचे सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न, आर्थिक प्रश्न, सांस्कृतिक प्रश्न या सगळ्यांमध्ये ओबीसींना न्याय मिळावा. या दृष्टीने आपण जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळणार नाही. जाता जाता मी फक्त एवढंच सांगेन की जो समाज हा आपल्या अधिकारांबद्दल जागरूक नसतो, ज्या समाजातले सुशिक्षित लोक आपल्या अधिकारांसाठी जागरूक नसतात आणि आपल्या समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे बोलायची हिंमत करत नाहीत, रस्त्यावर उतरून काम करायची हिंमत ठेवत नाहीत, त्या समाजाला कुणीही वाचवू शकत नाही. ओबीसी समाज हा भारतामध्ये अतिशय मोठा समाज आहे. ओबीसींचा पराक्रमी इतिहास राहिलेला आहे. तुम्ही कुठलीही जात ओबीसींची काढून बघा, मग ते तेली असेल, माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, खाटीक असेल, कुंभार असेल, चर्मकार असेल, म्हणजे ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असतील, हा जो बहुजन समाज आहे त्याचा इतिहास, त्याच्या इतिहासातले महानायक प्रत्येक जातीमध्ये खूप मोठे मोठे राहिलेले आहेत. परंतु तो इतिहास आपण समजला पाहिजे. आपल्या तरुणांनी, बहुजन तरुणांनी, त्यातही ओबीसी तरुणांनी इतरांच्या विचारधारेचा वाहक न होता, त्यांच्या विचारधारेचा गाढव न बनता स्वतंत्र विचार करून आपला विचार मांडावा
आणि संघटन पुढे घेऊन जावं, ओबीसींची जातीय जनगणना व्हावी यासाठी उभं राहावं, यासाठी लढा द्यावा. हेच आणि हाच फक्त आपल्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे. दुसऱ्या कोणाचीही गुलामी करून आपल्याला कुठलाही आपल्याला उत्तर मिळणार नाही, आपल्याला प्रगती होणार नाही. आम्ही अशी आशा करतो की आपण सगळ्या या विषयावर अजून डीपमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करताल. आणि मी अशी पर्सनली आशा करतो की ओबीसीचे जे लोक हे बघतायत ते आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या ग्रुप्समध्ये हा जो विचार आहे हा पाठवतील, जेणेकरून लोक हे बघतील, लोकांमध्ये जनजागरण होईल, प्रबोधन होईल आणि जे सत्य आहे, जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. जर आपल्याला ओबीसीच्या आरक्षणाबद्दल किंवा ओबीसीच्या जाती जनगणनेच्या विषयाबद्दल काही अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा आपला काही फीडबॅक असेल, आपले काही सजेशन्स असतील, तर त्या सजेशनसाठी मी आपलं स्वागत करतो. मी माझा मोबाईल नंबर आपल्याला देतो. माझा मोबाईल नंबर आहे 9370374849. माझा फोन नंबर आहे 9370374849. 9370374849. आपण सगळ्यांनी आपला वेळ दिला आणि हे अतिशय महत्वाचा विषय आपण ऐकलात. मी आशा करतो की आपण हा जो विचार आहे, हा व्हिडिओ आहे, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवताल. मी अशी आशा करतो की अशाच वेगवेगळ्या विषयांवर बहुजन संघटकमध्ये मी पुन्हा येईल. राहुल खांडेकर यांचा मी मनापासून